महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, छत्रपति शिवाजी महाराज की जय। आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आडगाव तालुका कन्नड या गावी विजिट देण्यासाठी आलो असता नागरिकांच्या जनसंपर्क अभियानादरम्यान या भागातील नागरिकांनी माझा जो सन्मान केला त्याबद्दल या भागातील नागरिक, या गावाच्या नागरिकांचा मी जो अपार आभार मानतो आणि माझे दोन शब्द मांडायला सुरुवात करतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधून या आडगावचं नाव आहे। आज मी या गावाने ते गाव जो वसा आहे तो कायम ठेवलेला आहे। या गावची जी एसी आहे शिवकालीन एसी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं सांसारिक रूपरेषा होती ती आज मी या गावामध्ये दिसू लागलेली आहे। नक्कीच आनंदाचा क्षण आहे आणि हे माझं गावाचं परिसराचं गाव आहे म्हणजे चिंचोली लिंबाची आणि आडगाव या मला जेव्हापासून कळतं तेव्हापासून एकमेकाचा गोडावा आहे, आपुलकी आहे, प्रेम आहे। नक्कीच खूप चांगल्या प्रकारचे संबंधित आहे। आमचे आदरस्थान माननीय श्री के जी भोसले साहेब ऍडव्होकेट यांच्या माध्यमातून या गावाला मी चांगल्या प्रकारचे ओळखतो। मी व्यवसायामध्ये जवळपास गावोगावी व्हिजिट कशी द्यावी आणि त्यातून नागरिकांचा संपर्क कसा करावा, त्यांचे काय प्रश्न आहेत ते कसे सोडवावे, कसे मार्गी लावावे, शासन दरबारी ते कसे मांडावे या सगळ्याची पद्धतशीर मांडणी मी त्या भागातील नागरिकांना सांगत असतो। छत्रपती संभाजीनगर जिल्हाभर मी जात असतो पण बऱ्याच टायमाला एक कार्यक्रम होतो, दुसरा कार्यक्रम होतो, तिसरा कार्यक्रम होतो, चौथा कार्यक्रम होतो, 5-6 ठिकाणी भाषण करावं लागत्या, त्यातून आवाज बसतो उठतो। पण या गावात आल्यानंतर माझं 4-5 भाषण गावातच आहे। पण या गावातील जे प्रेम, जे आपुलकी, जे जिव्हाळा आहे तो कुठेतरी वखऱ्यासारखा आहे। या भागातील जे नागरिक आहे त्यापैकी बऱ्याच प्रमाणामध्ये या देशाची सेवा करण्यासाठी फौजीत गेलेले आहे। मोठ्या प्रमाणात फौजी ओळख आहे। आता सध्या 300 लोक कार्यरत आहे। एवढी मोठी या गावची ओळख आहे। या देशाची सेवा करण्याचं कार्य या गावाच्या माध्यमातून या गावाचे नागरिक या करत आहे। हा खूप मोठा अभिमानास्पद गोष्ट आहे आणि हे एक सोपं नाहीये की कोणताही नागरिक उठून आणि देशाची सेवा करण्यासाठी फौजीत भरेल। फौजी बनण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करावं लागते, पण तो वेळ कोणती असते। जेव्हा फौजी कोणी होत नाही, जेव्हा 15-16 वर्षाचं आपल्या घरातलं एक मुलं असतं ते तेव्हा प्रयत्न करावं लागतं, तेव्हा कोणी ते 16-17 वर्षी 18 वर्षी त्या फौजीमध्ये मिलिटरीमध्ये भरती होतं। ही सोपी गोष्ट नाही आहे। हे अनुकरण या भागातील नागरिक एकमेकांचं पाहून करत आहे आणि म्हणून मला अभिमान वाटतो या गाव सगळं एकजुटीने कार्य करत आहे, कार्य करू लागलेलं आहे। चांगल्या प्रकारचे इथे व्यवस्था केलेली आहे। म्हणून या गावचे सरपंच व सगळे जे त्यांचे पदाधिकारी आहेत, टीम आहे व जे सिनियर अधिकारी वगैरे सिनियर नागरिक आहे त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो, त्यांना वंदन करतो की त्यांनी या गावाला एकत्र आणून चांगला वसा उभा केलेला आहे। नक्कीच ही चांगली गोष्ट आहे आणि त्यातल्या माध्यमातून या आत्ताचा मी प्रश्न मांडला की कृषीबद्दल जे धरणाचं पाणी आहे अंजना पलशी प्रकल्पातून इकडे पाणी यावं तो सुद्धा मोठा प्रश्न आहे। लवकरच तो बी प्रश्न मार्गी लागेल मी असं तुम्हाला आश्वस्त करतो, कारण येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सर्व आंदोलनामध्ये मी उभं राहील, तुम्हाला मार्गदर्शन करीन आणि चांगल्या पद्धतीचं हे जे 2 ते 2.5-3 किलोमीटरची जी चारी आहे ती लवकर करू अशी मी तुम्हाला इथे ग्वाही देतो। आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज की जय कशा पद्धतीने करावी ती सगळं तुम्हाला मी सांगेन, तुम्हाला मार्गदर्शन करेन, एवढीच मी इथं आशा व्यक्त करतो। आणि शेवटचं पण एक सांगून जातो की गावापेक्षा मोठं पोलीस नाहीये हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे, परंतु पुन्हा सांगत तात्पर्य यासाठी आहे की या गावांनीच आमचे जे नागरिक आहे, आमचे जे मुलं आहे मोठ्या पदावर घेऊन गेलेले आहे। आत्ताच आमचे मित्र मान्य श्री फौजी साहेब यांनी सांगितलं की या गावामध्ये किती शिक्षक आहे, तुम्ही आकडा ऐकला 80च्या वर शिक्षक आहे, जवळपास 60 ते वर पोलीस अधिकारी आहे आणि मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे अधिकारी आहे ते या गावचे नावानं आज देशाची सेवा करत आहेत। नक्कीच चांगल्या प्रकारचं हे गाव आहे। या गावाला पुन्हा एकदा माझी शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र।